नमस्कार. आज आम्ही चाळीसगाव शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक नव्याने पदभार घेतलेले अशोक नखाते साहेब यांच्या कार्यालयात अन्न औषध प्रशासन विभाग व अवैध वाळू वाहतूक संदर्भात मराठा सेवा संघ व मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आम्ही निवेदन दिलेलं आहे की अन्न औषध प्रशासन मध्ये जी भेसळ आहे ती भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व तपासणी मोहीम राबवावी हे आम्ही याच्यात सूचित केलेलं आहे. त्यानंतर जी भडगावकडून चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर रात्रीची अवैध वाळू वाहतूक सुरू आहे यासाठी ठिकठिकाणी म्हणजे खरजई नाका, नागद चौफुली व अन्य ज्या सेन्सिटिव्ह भाग आहे त्या ठिकाणी रात्रीचं बॅरिगेटिंग लावून पोलीस व महसूल पथकाचं एक संयुक्तिक बैठे पथक तिथं राबवण्यात यावं, तिथं गस्ती घालण्यात यावी अशी मागणी आम्ही आत्ताच अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांकडे केलेली आहे. यानुसार ती कार्यवाही उचित व्हावी ही अपेक्षा आहे आणि अवैध वाळू वाहतुकीला कुठेतरी आळा बसावा यासाठी संबंधित अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी देखील या बाबतीत आम्ही गांभीर्याने दखल घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता पुढील कार्यवाहीकडे आमचं या चाळीसगावकरांचं लक्ष लागून आहे. पोलीस व महसूल प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करीतं. धन्यवाद. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव शहर असेल, तालुका असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर एक अन्न भेसळाची साखळी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती आणि यावर अंकुश बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतंच अन्न औषध प्रशासन विभागाने पदभार घेतलेले तुकाराम मुंडे साहेब यांनी एक सर्च मोहीम राबवू केली आहे आणि त्यानुसार चाळीसगाव हे दुधाचं आगार म्हणून ओळखलं जाणारं एक शहर आहे. महाराष्ट्रभर या चाळीसगावचा नावलौकिक वाढत असताना गेल्या अनेक दिवसांपासून इथं मोठा तालुका असल्यावर देखील कुठल्याही प्रकारची अशी भेसळी संदर्भात संबंधित प्रशासनाने अद्यापर्यंत पाहिजे तशी मोठी कारवाई केलेली नाही. जिल्ह्याभरात, महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, मात्र इथं आजपर्यंत हे प्रशासन धजावलेलं दिसत नाहीत. यापूर्वी मी सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार या नात्याने या चाळीसगाव शहर जळगाव जिल्ह्यात 50 लाख रुपयांचा तेलाचा साठा जप्त करण्यासाठी मी या अन्न औषध प्रशासन विभागाला भाग पाडलेलं होतं. त्याच अनुषंगाने आज जी कारवाई होते तसं चाळीसगाव शहरात देखील दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, सुटं खाद्यतेल असेल, इतर अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचं नाकारता येत नाही. कारण ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ही सर्च मोहीम राबवली जाते आणि एवढा मोठा अन्नामध्ये भेसळ होते. प्रत्येक नागरिक, तो गरीब असो श्रीमंत असो, हा प्रत्येक माणूसही अन्न साखळीमध्ये गुंतलेला आहे आणि याच्यामुळे काय होतं, त्या अशुद्ध आणि बोगस खाद्यामुळे श्वसनाचे आजार असतील, हृदयरोगाचे आजार असतील, पचनाचे, पोटाचे जे जे काही आजाराला आपण सामोरे जातोय फक्त आणि फक्त अन्न भेसळीमुळे. प्रत्येक माणूस हा पैसे काबाड कष्ट करतो, तो गरीब श्रीमंत असू द्या, आणि आपण दुकानावर वस्तू घेतो, परंतु त्या वस्तूमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार, सर्वात मोठी भेसळ जर आढळत असेल तर निश्चितच हे असे हरामखोर अवलादी यांच्यावर कठोर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. ही आमच्या सामाजिक संघटना मराठा सेवा संघ असेल, इथं केवळ राजकारण न करता, इथं कोणी राजकीय पाठीवर नसताना शेवटी मानवासाठी माणूस उभा राहिला पाहिजे. म्हणून आज 10-5 लोक जरी असले पण आज 5-10 लाख लोकांचं आरोग्याशी जर या प्रशासन किंवा असे भेसळ करणारे हरामखोर खेळत असतील, यांच्या विरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. आम्ही एवढ्यावरच न थांबता जरी भेसळ थांबली नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन हा संपूर्ण आमचा परिवार जनतेच्या समोर, जनतेला सोबत घेऊन अजून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. असाच प्रकार आम्ही वाळू संदर्भात या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की भडगाव असेल, गिरणा परिसरात वस्त्रारोहण होते आणि अशा अवैध वाळू उपसा संदर्भात देखील त्या प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे. या संदर्भात देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. याची सर्व प्रशासन दखल घ्यावी हीच आम्ही विनंती करतो. धन्यवाद.